नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। ब्राह्मणगाव येथील नमस्कार दूध संकलन केंद्र येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर व बोनस वाटप कार्यक्रम संपन्न। आज आपण उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि ब्राह्मणगाव येथील नमस्कार दूध संकलन केंद्र या ठिकाणी आज दूध उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबिर व बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्राह्मणगावचे सरपंच परमात्माजी गरुडे, प्रमुख वक्ते डॉक्टर प्रतीक इंगळे, पशुधन विकास अधिकारी गट उमरखेड, तर प्रमुख पाहुणे नमस्कार ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन संदीप नारायणदासजी भट्टड, शेख रफिक शेख हनीफ, बालाजी मुक्कावार, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड, लोकहित न्यूज चॅनलचे संपादक विजय कदम हे होते। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 119 दूध उत्पादक शेतकरी यांना नमस्कार दूध संकलन केंद्राकडून मान्यवरांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख वक्ते डॉक्टर प्रतीक इंगळे व नमस्कार इंडस्ट्रीजचे चेअरमन संदीप भट्टड यांनी शेतकऱ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी ब्राह्मणगावचे नमस्कार दूध संकलन केंद्राचे संचालक पर्वत साळेकर, राजू पावडे व शेकडो शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रंदे यांनी केले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम। आज नमस्कार ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे ब्राह्मणगाव इथे शेतकरी मार्गदर्शन शिबिर व बोनस वाटप कार्यक्रम झालेला आहे। त्याच्यात डॉक्टर प्रतीकजी इंगळे यांनी शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं व बाबूबाई, बालाजी अण्णा व इतर सर्व लोकांनी नमस्कार ॲग्रो इंडस्ट्रीज तर्फे जे बोनस होतं ते वाटप केलं आणि हा कार्यक्रम आणि इथल्या शेतकऱ्यांचे काबाड कष्ट बघून मला मनापासून खूप आनंद झाला। आम्ही प्रत्येक जागी टिकतो, परंतु ब्राह्मणगावमध्ये जी धवल क्रांती आलेली आहे नमस्कारमुळे ती खरोखरच आज खूप चांगली आहे आणि हे क्षेत्र जसं डॉक्टर साहेबांना सांगितलं आणखीन पुढं जाऊ शकते। प्रत्येक ब्राह्मणगावच्या प्रत्येक शेतकऱ्याची अडचण आजपासून नमस्कारची अडचण असेल आणि ती प्रामाणिकपणे सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। धन्यवाद। तरी एक डाग आहे, बँकेचा पैसा परतफेड न करणं हा आपल्यावर लागलेला डाग आहे। माझं म्हणणं आहे, लाख रुपये कर्ज घेतलं, लाख रुपये 5 वर्षात परतफेड केला, बँक स्वतः घरी येऊन तुम्हाला करोड रुपयापर्यंत कर्ज देते आणि बगर कर्ज घेतला काहीच शक्य नाही, कर्ज घ्यावंच लागते आणि उत्पन्न करावं लागते। आम्ही काही राजस्थानहून किंवा कुठून आलो, आमच्यासोबत काही नाही, एक तांब्या होता आणि असं वाटते की बा व्यापारी लोक पुढं कधी गेले, यांनी बँकेचा पैसा कधीही बुडवला नाही, हे रेग्युलर भरतात आणि पुढे जातात। तसंच आपल्याला करावं लागेल। एक उदाहरणानं समजावतो। समजा नमस्कार डेअरीला तुम्ही दूध दिलं आणि नमस्कार डेअरीनं तुम्हाला पेमेंट नाही केलं, तुम्ही 10 दिवस थांबसाल, 15 दिवस थांबसाल, नंतर नमस्कार डेअरीला दूध देणार का? नाही देणार। तुम्ही तुमची घरातली मुलगी एखाद्याच्या तिची सोयरीक केली आणि त्या घरात तिला जर त्रास होत असेल तर तुमच्या घरातली दुसरी मुलगी तुम्ही त्या घरात देणार का? घरातली तर नाही, तुमच्या गावातल्यानं एखाद्यानं म्हटलं बा तिथं सोयरीक करायची आहे तर तुम्ही तिथं मुलगी देणार का? आपल्या गावातली नाही देऊ देणार। तसंच बँकेचं आहे, बँकेला जर तुमच्याकडून परतफेड नाही आली, बँकेला तुमच्याकडून जर त्रास झाला तर बँक तुम्हाला परत कर्ज देणार कसं? तर सर्वात आधी तर मला वाटतं आपण बँकेत रेग्युलर व्हायला पाहिजे। आज आमच्याकडे उमरखेडला काही शेतकरी आहे ज्यांना 10-10 लाख रुपये कर्ज आम्ही बँकेकडून घेऊन दिलं। पहिल्या वर्षी त्यांनी लाख रुपये घेतलं, नंतर 3 लाख रुपये घेतलं, परतफेड केली, ॲनिमल्स वाढवले, नाबार्डची सबसिडी आली, हे सगळं होऊ शकते। फक्त आम्हाला स्वतःला 12.5 लाख रुपये कर्जमाफी आली होती, पण आम्ही घेतली नाही, कारण सिबिल आपला जातो आणि तुमचा सिबिल जर एकदा गेला तर दुनियातली कोणती अशी ताकद नाही की ते तुम्हाला दुरुस्त करेल। मग त्याला वेळ लागेल, परंतु आपण तेवढं मागे येतो। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की आपण
कर्ज घ्यावं, कर्जाची परतफेड करावी, चांगले ॲनिमल्स घ्यावं. आता मी बाबूबाईच्या गोठ्यावर गेलो होतो, खूप चांगलं वाटलं. आणि त्यांनाही खूप जास्त ॲनिमल्स होते, पण त्यांनी ॲनिमल्स कमी केले. त्याचं एकमेव कारण की लोकांची कमतरता. त्यांनी सांगितलं की बा लोकांची काम करायची इच्छा नाही, माणसं मिळत नाही. आज मान्य करतो, आम्हालाही फॅक्टरीत ती अडचण जाते, बालाजी भाऊला दुकानात सुद्धा ती अडचण जाते. परंतु या अडचणीला बघून आपण थांबायचं नाही. माझं काय म्हणणं आहे, नका घेऊ 20 ढोरं, पण 4 गाई 4 म्हशी तर आपण आपल्या मुक्त संचार गोठ्याबद्दल सर सांगतील, बाकी फॅट बद्दल सर सांगतील, आपण हे करू शकतो. आणि जर एवढं दूध आपण केलं तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो, याची मला 100% खात्री आहे. आणि तुम्हाला ते भ्यायचं कारण माझावर आणायची आहे, तात्काळ फळवायची आहे, 100% फळते. आपल्या चातरी नावचं गाव आहे इथे बाजूलाच आहे ना, तिथं जयकुमार माने डॉक्टर साहेब आहेत. त्यांची काय 3 वर्षापासून साहेब माझ्यावरही नव्हती तर काहीच नव्हते, गाय एकदम चांगल्या कंडिशनला होती. त्यांना आम्ही हाच प्रोटोकॉल दिला, त्यांची गाय परवाच्या दिवशीच त्यांनी फळवली. तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं, एक्झाम्पल सेट होते. जेव्हा जर मला एकदाच दूध नाही पाहिजे, टप्प्याटप्प्याने माझ्या गाई जणल्या पाहिजे, तर आपण जीपीजी प्रोटोकॉल लावून जेव्हा पाहिजे तेव्हा गाय माझ्यावर आणू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला गाभण करू शकतो. लक्षात येतंय? हा, आता आपण एक लक्षात आलं मला की आपल्याला कुठली अडचण नाही, पण मला जी अडचण आहे ती मी तुम्हाला सांगतो. आपल्या तालुक्यामध्ये पशुप्रजननाची भरपूर तक्रारी आहेत. माझी गाय फळत नाही, बरोबर आहे. साहेबांना 4 कांड्या लावल्या, 2 सांडाकडून लावल्या तरी फळली नाही, असे आहे का कोणी? हात वर करा फक्त. तुम्हाला कोणालाच खरंच प्रॉब्लेम नाही का सांगावा? हात वर करा की राजू. मी उमरखेडचाच रहिवासी आहे, मी काय दिल्लीचा नाही आहे ना. हे बघा, कुठलाही जनावर आपल्याला फळवायचं आहे, योग्य मात्रात योग्य वेळी त्याचं नियोजन केलंच पाहिजे. हे बघा, शासनाच्याही दृष्टीने आपण दुर्लक्षित होतो पूर्वी. आता केंद्र शासनात सुद्धा पशुपालन हा विभाग सेपरेट डिपार्टमेंट झालेला आहे. राज्य शासनात सुद्धा सेपरेट डिपार्टमेंट आहे. पंकजाताई मुंडे आपल्या मिनिस्टर आहे, माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही आताच ऍग्रोनला वाचलंय असेल 1-2 महिने आधी की कृषी सारखाच दर्जा, पशुपालनाला कृषीचा दर्जा मिळाला. माहिती आहे तुम्हाला? दर्जा मिळाला म्हणजे काय सर? आता दुग्ध व्यवसाय किंवा पशुपालन हा व्यवसाय जोडधंदा राहिलेला नाही.